हे काय? या काळ्या मनुका. या काळ्या मनुका रात्री पाण्यात भिजत घालायच्या आणि सकाळी उठल्यावर खायच्या. त्याने अपचनाचा त्रास होत नाही आणि रक्त शुद्ध राहतं. काय? पण हे हे तुम्हाला कोणी करायला सांगितलंय? एक मिनिट. हं? हे काय? हो. मंजिरी, हे पुस्तक आपल्या घरात आणून किती महिने झाले? कोणासाठी आणलंय हे पुस्तक? हो, माझ्यासाठी आणलं होतं, पण तुला हे पुस्तक वाचायला वेळच नाही, कारण तू खूप बिझी आहेस. सो काल रात्री मीच थोडस हे पुस्तक चाळलं आणि त्यात असं लिहिलेलं आहे की रात्री भिजवून सकाळी मनुका खाल्ल्याने रक्तातलं आयर्नचं प्रमाण वाढतं. काय? बापरे. बाप व्हायचं म्हणजे अभ्यास करायलाच पाहिजे ना. द्या, आजपासून हे पुस्तक रोज वाचेन मी. हवं तर पाठांतर करीन, मग तर झालं. बरं ऐका ना, तो कुर्ता जो आपण घेतला तो एकदा फक्त मला घालून दाखवा. तो बघितलाय घालून मी. अहो एकदा फक्त प्लीज. खूप छान दिसतो. सर्कशीतला हत्ती आहे का मंजिरी? अहो कपडे बदलून फिरायला? नाही, तरी माझ्यासाठी तुम्ही मला घालून दाखवा एकदा प्लीज. मी म्हणते एक मिनिट. नाही नाही, थांब. काय? अहो नाही, हे हे खरेदी केलंय आपण माझ्यासाठी? हा, मी ही साडी नेसून मिरवायचं साखरपुड्यात? अहो नाही, अरे चुकून. आपल्या समोर त्या काकू होत्या ना, बहुधा त्यांची आणि आपली पिशवी अदलाबदल झाली. अच्छा. हो. नशीब तुझा नवरा नाही बदलला गेलाय. सगळ्या सारख्याच दिसतात पिशव्या. मग हा शेठजी नमस्कार, सत्यजित मुधोळकर बोलतोय. ते अच्छा अच्छा, त्या देऊन गेल्यात का पिशवी? बर बर बर. नाही नाही, हो ती साडी आमच्याकडे आली, मी ताबडतोब पाठवतो कोणाला तरी. या सॉरी. काय असं? बर ओके. सॉरी. शेठजी असं म्हणतात की त्यांच्या हा घोळ तिथेच लक्षात आला होता. त्यांनी तुला एक दोनदा हाका मारायचाही प्रयत्न केला, पण तुझं लक्ष नव्हतं. तुझं लक्ष कुठे होतं मंजिरी? माझं तुमच्याचकडे लक्ष होतं. माझ्याकडे? सॉरी. मी कुठे असतं, कुठे तुझं लक्ष? माझ्याकडे होतं ना लक्ष. हे काय करताय तुम्ही? तर खूप वेळ आपल्याकडे एकमेकांकडे लक्ष द्यावं. अहो कोणी बघितलं? असं बघितलं. सोन्या ऐक इकडे. उद्याच्याला घरात जे काही शिजेल ते माझ्यासाठी घेऊन यायचं बरं का? आणि भुसनाळ्या गोड काय आणू नकोस, दारू चढत नाही. काहीतरी तिखट झणझणीत असेल ना तर घेऊन ये. म्हणजे चिवडा, फरसाण, जरा तर सामोस, सागोती असं काहीतरी घेऊन ये, कळलं का? उद्याला काय आहे? उद्याला उद्याच्याला त्या मोहितेबाईच्या चिकण्या पोरीचा साखरपुडा आहे. साखरपुडा? हा, तो काय असतो? साखरपुडा म्हणजे बघ, ऍडव्हान्स बुकिंग असते. ऍडव्हान्स बुकिंग म्हणजे अरे तुला नाही समजायचंय. जा, तुला प्रश्न विचारायचा, जा तुझ्या त्या मंजिरी वहिनीला जाऊन विचार. जा पण माझं डोकं नका खाऊ. पण वहिने, साखरपुडा म्हणजे काय? काय? बा म्हणाला वहिनीला विचार म्हणून. बापरे. साखरपुडा म्हणजे लग्नाच्या आधी नवरा आणि नवरी एकमेकांना अंगठी घालतात ना, त्याला म्हणतात साखरपुडा. आपल्या प्रियाचा ना, प्रिया वहिनीचा? प्रिया वहिनीचा.
वहिनी नाहीये ती तुझी ताई आहे. तिला ताई म्हणायचं. हं? पण बात म्हणाला होता सगळ्या बायांना वहिनी म्हणायचं. फक्त ते मोठं गुगल होते ना त्या बायेस आई म्हणायचं आणि त्या म्हातारेस आजी म्हणायचं. अरे नाही, ते सगळं ठीक आहे, पण मला आणि नेत्राला वहिनी म्हणायचं. आणि प्रियाला ताईच म्हणायचं. चालेल. पण साखरपुड्यानंतर काय असतं ग वहिने? साखरपुड्यानंतर लग्न. म्हणजे पलंगावर फुलं टाकून झोपायचं असतं तेच ना? ए, कोणी शिकवलं तुला हे? पिक्चर मध्ये तर दाखवतात. सोन्या, याचं पिक्चर बघायचं नाही तर बाळा. तुझ्या वयाला शोभतील याच पिक्चर बघत जा. मंजिरी हा काय करत होता इथे? हो, काही नाही, सहज आला होता बोलायला. बरं, आणि महत्वाची गोष्ट, हा मुलगा आणि त्याचा तो पियक्कड बाप उद्याच्या दिवसात मला घरात दिसता कामा नाहीत. कळतंय तुला? मला चार चौघात शोभा नकोय. अहो हो, तुम्ही चिडताय कशाला? उद्या आई बोलणार आहेत मामंजींशी. ते दोघेही नसतील उद्या इथे. त्याच्याशी नुसतं बोलून काही होणार नाही. गौरांगला सांग त्याला उद्या दिवसभर पुरेल इतकी दारू दे त्याच्या आउट हाऊस मध्ये. राहील पडून. हे काय नवीन नाटक? थंडी वाजते मला. थंडी? नेत्रा, इथे उन्हाळ्यात उकडून उकडून जीव जायची वेळ आली आणि तुला थंडी वाजतेय. डोकं ठिकाणावर आहे ना? भीती वाटते, त्याच्यामुळे हुडहुडी भरली आहे मला. हे बाई, तू जा इकडनं. मी मस्करीच्या मूड मध्ये नाहीये आणि तुझ्याशी वाद घालायचा तर त्राणच नाहीये माझा. अगं काय झालंय तुला? अच्छा, दादा होळकरच्या भीतीने थंडी भरली अंगात, हो ना? हो. तो दादा होळकर जिवंत आहे का मेला या विचाराने जीव अर्धा झालाय माझा. सोड मग ती काळजी, कारण ठणठणीत येतो. फोन केला होता त्याला. तू तू फोन केला होतास त्याला आणि काहीच बोलला नाही तो? तुझ्या इतके मूर्ख वाटले का मी तुला? वेगळ्या नंबरवरनं फोन केला होता त्याला. तो हॅलो 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 करत होता. आवाज ऐकून फोन कट केला. बापरे, म्हणजे तू जिवंत आहे ना? प्रिया, तसं असेल तर अगं आपल्याला जास्ती धोका आहे. आता तर तो जखमी वाघासारखा वागणार. पिसाळलेला असेल तो आता. वाघ आणि तो माकड आहे, ते माकड. आणि तू कशाला काळजी करतेस? तूच बघतेस ना, 2 दिवस उलटून गेले त्या प्रकरणाला. अजून काही झालंय नाही ना? आणि माझी खात्री आहे या पुढेही काही होणार नाही. नाही, तसं असेल तर ठीकच आहे, पण ही वादळापूर्वीची शांतता नसली म्हणजे मिळवलं. सत्या, हा? अरे काय चाललंय तुझं? नाही ते आपलं येते काय खरं काय ते सांग बरं मला. आजी, आपल्या घरात ते सत्तूचं पीठ कुठं असतं? सत्तूचं पीठ? आणि ते कसं पाहिजे? अगं, मला लाडू करायचे मंजिरीसाठी. मी एका पुस्तकात वाचलं की उन्हाळ्याच्या दिवसात गरोदरबाईसाठी सत्तूच्या पिठाचे लाडू चांगले. होय, बरे असत्यात. पण म्हणजे तू बायकोसाठी लाडू करणार का काय? होय. अरे तुला नाही जमायचे, म्या करते. आजी, बायको कोणाची? तुझी. पोर कोणाला होणार आहे? तर तुला. पुस्तक कोणी वाचले? अरे तू. मग लाडू कोण वळणार? तूच बनवायचे, पण तुला जमणार नाही म्हणून म्या करते. ए आजी, जमणार नाही कोणी सांगितलं? अगं, म्या म्हणजे काय वाटलो काय तुला? सत्यजी तरी ऑफिसला नाही आला?
काय इथे आज आजीकडून स्वयंपाकाचे ऍडव्हान्स धडे घेतोस की काय? अरे बाबा ह्याला कोण धडे शिकवणार? ह्यो लय हट्टी आहे. तू बरं झाला आलास. मला नाहीतर एक मदतनीस हवाच होता. पटकन बूट काढून ये, हात धुवून ये. चल जा. अरे पण काय, आपल्याला दोघांना मिळून आता सत्तूचे लाडू बनवायचे. सत्तूच्या पिठाचे लाडू? येस. कुणासाठी? अच्छा, म्हणजे हे सगळं वहिनींसाठी चाललंय तर आता तर ऐकलंच पाहिजे. तू जा जा जा, पटकन बूट काढून ये जा. अरे किचन मध्ये बूट चालत नाही, जा. आणि आजी तू थांब इथेच, आम्हाला तेवढा टाइमपास. हा? ते पीठ कुठे? इथं असेल बघ. गुळाचा डबा शोध. अरे तिथं नसल, इथं बघ वर. हा हा त्योच. हा. अरे अरे पाणी कशा पाहिजे? पिठात पाणी घालायचं नसते, पीठ तुपात भाजायचं असते. आजी ते पाणी प्यायला आणलंय ना. आता झालं का रे पीठ ते? वय होतय, वास सुटलाय ना व. गॅस बंद कर, झालं ते. व्यंग डबा उचलून ठेव. हा. शाबास. हळू हा, गरम असणार. अजय राहणं नको तुझ्या बायको सारखा. बरा नीट. ते हिरवं बटन. हा. हा. हॅलो. हा मी लाडू वळतोय. हो मी तुला आल्यानंतर सांगतो ना. तू आता फोन ठेव. हो हो मी येतोय हा. बायकोचा होता ना, म्हणूनच तेवढा हालत होता. ठेव. इथं कशाला? इथं ठेवते की आता. ऐक, एवढी दगदग झाली आहे ना आज. चला चांगलंय. नाही म्हणजे शेवटी तू हे मान्य केलंस की तुझी दगदग होते. तसं नाही, आता उद्यावर साखरपुडा आलाय म्हटल्यावर धावपळ, कामाची गडबड, दगदग होणारच ना. आता घरात कार्य आहे म्हटल्यावर एवढा त्रास सहन केलाच पाहिजे. चांगलंय. हे काहीही झालं तरी आपण आपली तलवार म्यान करायची नाही. त्रास होतोय पण त्याचं जस्टिफिकेशन तयार आहे. सुहासला द्यायची अंगठी आणि ब्रेसलेट ते कांतीलाल भाईंकडून मी काल संध्याकाळीच घेतलंय. गौरांग भाऊजींना मी उद्याचा मेनू सांगितलाय. साखरपुड्याचा साखरेचा पुडा आणून ठेवलाय. सुहासला त्याचं शर्ट पीस आणि पॅन्ट पीस आईंच्या कपाटात ठेवलंय. काहीतरी राहिलंय. मी विसरले. अहो प्रियाला ती साडी फॉल बिडिंग करून आली असेल. मी काय म्हणते, मी आलेच जरा बघून येते पटकन. म्हणजे जगात फोन नावाची वस्तू असते की नाही? फोन करून विचार तिला. फोन करून काय, मी स्वतः बघितल्याशिवाय ना काही होणार नाहीये. आणि तेवढंच शतपावली केल्यासारखंच होईल की नाही. कर तू स्वतःच खरं कर. तुमच्याच कडून शिकले. आलेच.
तुला असं वाटत असेल ना की मी इकडनं जातेय त्यामुळे तुझ्या सगळ्याच अपराधांवर आपसूक पांघरून पडेल, पण तसं काहीही नाहीये. कारण मी तुझा पिच्छा असा सहजासहजी नाही सोडणार. पराकोटीचा तिरस्कार करते मी तुझा. का माहितीये? कारण कधी काळी तेवढ्याच पराकोटीचं प्रेम केलं होतं मी तुझ्यावर. सत्यजित, आता इथे आपल्याला डिस्टर्ब करायला कोणीही नाही. कोणी नाही येणार आपल्यामध्ये. फक्त तू आणि मी. माझ्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचं स्थान देव केलं होतं तुला. माझं सर्वस्व दिलं होतं. या रात्रीसाठी माझा जन्म झालाय सत्यजित. या रात्रीनंतर मला मरण जरी आलं ना तरी चालेल. पण तू काय केलंस? तू मला झिडकारलंस, माझ्या प्रेमाचा अपमान केलास. तुझ्या मनात आलं तेव्हा जवळ केलंस, तुला वाटलं तेव्हा लांब ढकलून दिलंस. तुझ्या हातातलं भावलं करून टाकलंस माझं. आणि त्या भिकारड्या मंजिरीसाठी मला लाथाडलंस. ज्याच्यावर आपण सर्वात जास्त प्रेम करतो ना त्यांनीच केलेला घाव वर मी लागतो. हे बघ प्रिया, मला तुझ्याबद्दल खूप काळजी आहे, खूप आपुलकी आहे, पण माझं तुझ्यावर प्रेम नाही. मी आईशी बोलेन. आई तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधेल लवकर. मी तुझ्याशिवाय दुसरा कोणाचाही विचार नाही करू शकत. आणि मी मंजिरीशिवाय दुसरं कोणाशीच लग्न करू शकत नाही. मी आजही तुझ्यासाठी म्हणून जपलेल्या माझ्या आयुष्यातल्या त्या स्थानावर कोणा दुसऱ्याचा विचारही करू शकत नाही. हॅलो, काय करतेस? काय नाही, तुझ्याच आठवणीत रमले. खरंच? काय एव्याही? एवई म्हणजे? एव्याही म्हणजे माहित नाही तुला? एव्याही म्हणजे फार मराठी बोलायला लावता बुवा तुम्ही. एव्याही म्हणजे देखल्या देवा दंडवत. नाही रे बाबा, अगदी खरं सांगते, मनापासून. मला पण तुझी खूप आठवण येत होती म्हणून फोन केला. उगाचच इमोशन्स दाबून ठेवायला काही अर्थ नसतो ना. एक्सप्रेस तर व्हायलाच हवीत, नाही का? मग काय म्हणतात तुझे इमोशन्स? हा, तुला तर माहीतच आहे की. मग हे मला कसं माहिती असणार? तूच सांग ना. नाही, तू सुहासशी बोलतेस का? बोल बोल, मी बाहेर थांबते. नाही, एक मिनिट. हॅलो सुहास, इकडे. मंजिरी आली ना? हा. तिला ना कबाब में हड्डी बनायची सवयच आहे. अरे, मग आपण नंतर बोलूया का? ओके, बाय. लव्ह यू. बाय. म्हणजे मला अजून वाट बघावी लागणार आहे तर? ओके ओके, नो प्रॉब्लेम्स. भरपूर वाट बघायला तयार आहे. बाय. ओके, बाय. हा, बस ना, बोल. सॉरी. सगळ्यात आधी कान धरून माफी मागते मी तुझी. का? आमच्यामुळे तुमच्या बोलण्यात व्यत्यय आला. मंजिरी, आता तुझी मस्करी बास झाली. काय नाही ग. बरं मला सांग, तुझी साडी फॉल बिडिंग करून आली आहे ना? हो, संध्याकाळीच आणून दिली दुकानदारांनी. बस तेवढंच मला विचारायचं होतं. बरं झोप तू आता. की रात्रभर गप्पा मारायच्या आहेत सुहासशी? मंजिरी, तू जा आता. बरं जाते. ए, सुहासचा फोटो आहे, बघू. अगं बघू ना. काय एवढ्या वेळ त्याच्याशीच बोलत होतीस ना? मंजिरी, तो